लोकशाहीच्या रक्षणासाठी विविध संघटनांनी आक्रमक होऊन जन आक्रोश मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली। देशात होणाऱ्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनला हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, सर्व समाजांचे जाती आधारित जनगणना करण्यात यावी, पदोन्नतीमधील आरक्षण तत्काळ लागू करावे, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रा या वकिलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, शेतकऱ्यांचा हक्क व न्यायासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या यासह विविध मागण्यांकरिता जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अर्जुन मुंद्रे, संतोष कौतिककर, बबिता मेश्राम, गजानन गावंडे, संगमित्रा खोब्रागडे, अनिल मेश्राम आदी उपस्थित होते। बांगलादेशच्या उदाहरणावरून बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी विद्रोह केलेला आहे आणि तिथे सत्तापालट झालेला आहे। त्यानंतर नेपाळमध्ये सुद्धा आम्ही बघतो की विद्यार्थ्यांमुळे सत्तापालट झालेला आहे आणि त्यांना भीती होती की इथे सुद्धा जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरला तर इथे सुद्धा सत्तापालट होऊ शकते, आमची सत्ता जाऊ शकते आणि म्हणून त्यांनी भूषण गवईवर जुताफेक हल्ला केलेला आहे। त्यानंतर अनेक उतरलो आहोत आणि आता आम्ही अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।